चला आज बनवलेली आहे ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी बनवलेली आहे मी। गॅलरीमध्ये बसलेली आहे आणि शेंगा निवडून घेतलेले आहे, त्यातले दाणे काढलेले मस्त। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि थोडं तेल टाकून ते दाणे छान आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आपल्याला। आणि लाईट पण गेलेले आमच्या इकडचे, त्याच्यामुळे खलबत्त्यामध्येच कुटावं लागणार आहे आपल्याला सगळं, नाही तर मस्त मिक्सरच्या भांड्यामधून छान दळलं गेलं असतं। हिरवी मिरची घेतलेली आहे 3, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, ते पण तळून घ्यायचं आहे। आज शनिवार आहे, लाईट गेलेली आमची। आणि बघा आता हे झालेलं आहे आपलं, एका ताटात काढून घेतलेलं आहे मी। आणि बघा आता खलबत्त्यामध्ये ते कुटून घ्यायचं आपल्याला बारीक, थोडंसं जाडसरच राहील। मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता तयार झालेलं बघा, एका ताटात काढून घेते मी सगळं। थोडंसं जाडसरच आहे, पण लाईट उशिरा येणार आहे त्याच्यामुळे मग मी करून घेतलं याच्यातच। आता कढई ठेवलेली गॅसवर, त्याच्यामध्ये तेल आणि जिरं टाकलेले फोडणीला मी। थोडा कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा कापून टाकलेला आहे त्याच्यामध्ये। हळद टाकलेली आहे, चांगलं होऊ द्यायचं आहे। आणि नंतर आपण आता आपण तुरीची दाणे कुटलेले ते टाकणार आहे त्याच्यामध्ये, सगळं मिश्रण टाकून घेणार आहे आणि सगळं एकजीव परतून घ्यायचं आहे मस्त तेलामध्ये। सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि पाणी टाकायचं आहे आपल्याला आमटीसारखं करायचं आहे पातळ। आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आणि छान उकळू द्यायचं आहे आपल्याला मस्त। छान उकळी आलेली बघा भाजीला। आणि आपली आता तुरीच्या दाण्यांची आमटी तयार झालेली मस्त खाण्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये।